हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर पल्लवी. फ्रेंड्स, डोळे हे आपल्या आकर्षणाचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. जर डोळ्यांभोवती काळी वर्तुळे डार्क सर्कल असतील तर आपले वयसुद्धा जास्त वाटते. फ्रेंड्स, आपण आज डार्क सर्कल म्हणजेच डोळ्याच्या आसपास असणाऱ्या काळी वर्तुळे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. डार्क सर्कल होण्याची कारणे, त्यांची ट्रीटमेंट म्हणजेच उपाय व डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही इफेक्टिव्ह घरगुती असे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला सुद्धा डार्क सर्कलचा त्रास असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या डोळ्याभोवतीची त्वचा ही आपल्या चेहऱ्याच्या इतर त्वचेपेक्षा, स्किनपेक्षा वेगळी असते. ती खूप नाजूक, पातळ व सेन्सिटिव्ह असते. डोळ्याच्या आसपासच्या त्वचेमध्ये घामाच्या ग्रंथी तसेच तैलग्रंथी आणि इलॅस्टिक टिश्यूज हे कमी प्रमाणात असतात. त्यामुळे बाहेरच्या वातावरणामुळे व इतर काही कारणांनी आपली डोळ्याची त्वचा ही लवकर डॅमेज होते, क्षतिग्रस्त होते व काळी पडते. डार्क सर्कल होण्याची काही महत्त्वाची कारणे. नंबर 1, डार्क सर्कल हे अनुवांशिक असू शकतात. तुमच्या घरामध्ये जर तुमचे आई वडील, मामा मामी, काका काकी इत्यादी फॅमिली मेंबर्सला जर डार्क सर्कलचा त्रास असेल तर तो तुम्हाला सुद्धा होऊ शकतो. नंबर 2, डोळ्यावरती जास्त प्रमाणात बाहेरच्या हवामानाचा, धूळ, पोल्युशन इत्यादीचा असर होऊन सुद्धा डार्क सर्कल होऊ शकतात. नंबर 3, योग्य प्रमाणात झोप न घेणे, ताणतणाव, स्ट्रेस तसेच टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर यांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे सुद्धा डार्क सर्कल होऊ शकतात. तसेच नंबर 4, ॲलर्जीज. फ्रेंड्स, जर चेहऱ्यावरती वेगवेगळे खराब तसेच सुगंधित असे स्किन प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स, क्रीम्स, लोशन्स, सोप्स इत्यादी वापरल्याने सुद्धा डोळ्याची त्वचा ही ॲलर्जीमुळे काळी पडू शकते. हवामान, तापमानातील बदल, वयाचा वाढता प्रभाव तसेच सन एक्सपोजर म्हणजेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे सुद्धा डार्क सर्कल हे येऊ शकतात. जर तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल हे येऊ शकतात. फ्रेंड्स, जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12, आयर्न आणि पोटॅशियम म्हणजे विटॅमिन Kची कमतरता असेल तरीसुद्धा तुमचे डोळ्यावरती डार्क सर्कल येऊ शकतात. फ्रेंड्स, तसेच डार्क सर्कल येण्यासाठी अजून काही महत्त्वाची कारणे आहेत, जसे की विविध आजार होणे. यामध्ये ॲनिमिया, किडनी डिसीजेस, लिव्हर डिसीजेस, TB यांचा समावेश होतो. डार्क सर्कलसाठी काही महत्त्वाच्या तपासण्या जसे लघवीची तपासणी व रक्ताची तपासणी, यालाच CBC व नॉर्मल युरिन रूटीन टेस्ट असेही म्हणतात, ह्या केल्या पाहिजेत. ह्यांच्यामुळे जर काही आजार असतील, त्यांच्यामुळे जर डार्क सर्कल होत असतील तर ते समजण्यास मदत होते व त्यावर ट्रीटमेंट करता येते. व तसेच तुम्ही डार्क सर्कलसाठी काही महत्त्वाची अशी काळजी घेणेसुद्धा खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमचे डार्क सर्कल होऊ नयेत म्हणून घराच्या बाहेर जाताना सनस्क्रीन लावणे, तसेच टोपी किंवा स्कार्फ घालून निघणे, तसेच डोळ्यांवरती काळ्या रंगाचे चष्मे, गॉगल घालणे, तसेच आपल्या डोळ्यांचे संरक्षण हे जास्त प्रखर अशा लाईटपासून करणे, खूप वेळ मोबाईल, TV यांचा वापर न करणे, योग्य प्रमाणात झोप घेणे, चांगला न्यूट्रिशियस असा पोषणयुक्त आहार घेणे, तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये विटॅमिन B12, आयर्न अशा पदार्थांचा समावेश करणे, तणावमुक्त राहणे हे गरजेचे आहे. फ्रेंड्स, तसेच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती विविध वेगवेगळ्या खराब अशा कंपनीजचा मेकअप प्रोडक्ट न लावता चांगल्या कंपनीजचे, क्वालिटीजचे मेकअप प्रोडक्ट्स जे की सुगंधित नसतील म्हणजे फ्रॅग्रन्स फ्री मेकअप प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. अशाने तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल हे येणार नाही. आता डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय, काही इफेक्टिव्ह आणि चांगल्या क्रीम्स आणि सिरम्स यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी आधी सिरम्स. फ्रेंड्स, सिरममध्ये विटॅमिन C हे आपल्याला माहीतच आहे की विटॅमिन C मुळे
स्किनवरील काळे डाग, पिगमेंटेशन व काळपटपणा दूर होतो. यासाठी चेहऱ्याच्या आसपास तुम्ही चांगल्या क्वालिटीचे व्हिटॅमिन सी सिरम लावणे हे सुद्धा डार्क सर्कल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये सिप्ला कंपनीचे VCX हे व्हिटॅमिन सी सिरम तसेच VCX15 हे व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही तुमच्या डार्क सर्कलवरती रोज रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता. तसेच क्रीम्स आणि लोशन्स जेल्स यामध्ये ग्लॅमबॅक जेल तसेच ग्लेनमार्क कंपनीचे डिमेलॅन क्रीम तसेच कोजिविट जेल तसेच आय ब्लिस जेल क्रीम या क्रीम्स डार्क सर्कल कमी करण्यासाठी खूप चांगल्या व इफेक्टिव्ह आहेत. यापैकी कोणतीही जेल किंवा क्रीम तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून डोळ्याच्या आसपास हलक्या हाताने लावावे व सकाळी उठल्यावरती साध्या पाण्याने धुवून टाकावे. धुतल्यानंतर चेहऱ्याच्या व डोळ्यांच्या अवतीभोवती चांगले मॉइश्चरायझर लावावे किंवा बदाम किंवा नारळ तेल थोडेसे लावून चेहरा हा मॉइश्चराइज ठेवावा. याने तुमचे डार्क सर्कल 3 ते 6 महिन्यामध्ये कमी होण्यास खूप फायदा होईल. फ्रेंड्स, आता काही मी तुम्हाला इफेक्टिव्ह व स्वस्त चांगल्या असे घरेलू उपाय सांगणार आहे, ज्याने डार्क सर्कल हे लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. नंबर 1, रोज तुम्ही दिवसा चेहरा स्वच्छ धुवून कच्चे थंड दूध याचा डार्क सर्कल कमी करण्यासाठी वापर करावा. कापसाच्या किंवा बोटांच्या साहाय्याने थंड कच्चे दूध हे डोळ्यांच्या आसपास लावावे. 15 ते 20 मिनिट ठेवून चेहरा हा धुवून टाकावा. नंबर 2, ॲलोवेरा जेल 1 चमचा, 1 चमचा लिंबू रस व अर्धा चमचा मध असे मिश्रण एकत्र करून ते तुम्ही दिवसातून कधीही तुमच्या डार्क सर्कलवरती लावावे. 20 मिनिटं ठेवून नंतर चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुवून टाकावा. असे कमीत कमी तुम्ही आठवड्यातून 3 वेळेस केल्याने डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. नंबर 3, बटाट्याचा रस 1 चमचा तसेच मध 1 चमचा व काकडीचा रस 1 चमचा हे मिश्रणसुद्धा डार्क सर्कल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ह्या मिश्रणाचा उपयोग तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ आधी 15 ते 20 मिनिटं लावून ठेवावे व नंतर धुवून टाकावे व रात्री झोपण्यापूर्वी ॲलोवेरा जेल किंवा व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ही डोळ्यांभोवती लावावी. म्हणजे डोळ्याची खाली काळी वर्तुळे ही कमी होण्यास मदत होते व आसपासची स्किन ही सुद्धा मॉइश्चराइज होते, सॉफ्ट होते व चेहऱ्यावरील फाईन लाईन्स, व्रिंकल्स, आय बॅग्स हे सुद्धा कमी होण्यास खूप मदत होते. त्यानंतर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसातून कधीही ग्रीन टी बॅग्स थंड पाण्यात बुडवून त्या ग्रीन टीच्या बॅग्स डोळ्यावरती 10 ते 15 मिनिटं ठेवाव्या व नंतर काढून टाकून चेहरा स्वच्छ धुवावा. फ्रेंड्स, ह्या सगळ्या उपायांनी तुमचे डार्क सर्कल हे लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. फ्रेंड्स, डार्क सर्कल हा असा विषय आहे की ज्याच्यावरती उपाय करून सुद्धा ह्याला जाण्यास काही कालावधी लागतो. डार्क सर्कल घालवण्यासाठी तुम्हाला खूप काळजीपूर्वक व रोजच्या रोज रेग्युलरली उपाय करणे गरजेचे आहे, तरच ते कमी होण्यास मदत होते. फ्रेंड्स, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.